सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पातून संगमनेर मार्ग वगळून प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात देवगाव येथील ग्रामस्थांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. बसस्थानकासमोर ग्रामस्थांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत केंद्र सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध केलाय. तर निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास मोठं जन आंदोलन केलं जाईल असाही इशारा दिलाय. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रस्तावित असून संगमनेर मार्गे प्रकल्प राबवण्यासाठी भूसंपादनासह विविध प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. मात्र अचानक संगमनेर मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी मूळ मंजूर मार्गानेच रेल्वे प्रकल्प पूर्ववत सुरू करावा, मार्ग बदलण्यामागील नेमकी कारणं रेल्वे मंत्रालयानं जाहीर करावीत आणि निर्णयाचा फेरविचार करावा अशी ठाम मागणी केली आहे. या प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेत सहभाग घेतला असून अनेकांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली होती. अशा परिस्थितीमध्ये प्रकल्प रद्द करणं म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय असून प्रकल्प पूर्ववत सुरू करावा किंवा प्रभावित शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी, असं या निवेदनात म्हटलंय. पूर्वीचा मार्ग देवठाण या ठिकाणावरून होता आणि त्यानंतर हा मार्ग संगमनेर, समनापूर, सिन्नर अशा पद्धतीनं जो मार्ग या ठिकाणी निर्धारित करण्यात आला आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी जमिनीचं अधिग्रहणसुद्धा करण्यात आलं आणि त्या शेतकऱ्यांना त्या जमिनीच्या मोबदल्यात आर्थिक निधीचं वितरणसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि असं असतानाही त्या ठिकाणी DPR मंजूर झाल्याच्या नंतर हा प्रकल्प का रद्द करण्यात आला याचं ठोस असं कारण शासन त्या ठिकाणी देत नाही. त्या ठिकाणी GMRTचं कारण सांगण्यात येतं, परंतु हे कारण तर्कसंगत नाही असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून हा लढा जो या ठिकाणी आपण उभा करत आहोत, मी या ठिकाणी हा लढा मोठ्या स्वरूपात व्हावा. हा कुठल्याही एका पक्षाचा किंवा संघटनेचा किंवा कुठल्याही गटातटाचा प्रश्न नाही. आणि म्हणून या लढ्याला मोठं स्वरूप येण्यासाठी सर्वपक्षीय समन्वय समिती या ठिकाणी स्थापित व्हावी आणि त्या समितीमार्फत सर्व पक्षांनी, सर्व संघटनांनी, त्या ठिकाणी तळागाळातील सर्व लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. ही रेल्वे झाली तर 2 तासात नाशिक पुणे अंतर पूर्ण होईल. तर ही रेल्वे स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रतीक्षेत असलेली 2012ला ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना पहिल्यांदा तिथं कागदावरती नाव आलं, त्यांनी जाहीर केलं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेस की हा रेल्वे मार्ग प्रस्थापित आहे. तिथून पुढं कामही सुरू झालं. रेल्वेचे जे 3 टप्पे असतात सर्वेचे, ते 3ही टप्पे पूर्ण झाले. देवठाण संगमनेर बोटा मार्गे जो पहिला सर्वे झाला तो पिंक बुकमध्येही आला आणि त्यानंतर असं अपेक्षित होतं की आता काम सुरू होईल. त्याच्यानंतर परत एक दुसरा सर्वे झाला आणि तो दुसरा सर्वे इकडनं समनापूर मार्गे आहे असं समजलं. संगमनेरकरांना वाटलं तरी हरकत नाही, म्हणजे अकोलेकरांचं त्यात नुकसानच होणार होतं. आणि त्या सगळ्या याच्यात पैसेही वाटले गेले. साधारणतः एक जवळजवळ 350 कोटी रुपये सिन्नर, संगमनेर आणि जुन्नर, आंबेगाव भागातल्या शेतकऱ्यांना वाटले गेले. ते पैसे वाटल्यानंतर अचानक एक दिवस मुख्यमंत्री फडणवीस शिर्डीच्या एका कार्यक्रमात आले आणि शिर्डीत विखे साहेबांच्या स्टेजवरनं त्यांनी जाहीर केलं की आता ही शिर्डी या मार्गे न जाता आम्ही नाशिक, शिर्डी, पुणतांबा, नगर तिकडनं पुण्याला नेणार आहे. म्हणजे बाबा जसं म्हणतात पुढं आहे ना तिकडं पहिल्यापासून, तर रेल्वे असतानाही ती का तिकडनं न्यायचा घाट घातला जातोय. आणि मुळात फडणवीस साहेब किती खोटं सांगतात की आम्ही त्या रेल्वेचा वेग वाढवू आणि जास्त वेगाने ती रेल्वे पळवू आणि अंतर कमी वेळेतच आम्ही पुण्याला पोहोचू नाशिकवरनं. परंतु हे सांगत असताना ते आणखी गडबड अशी करतात, त्यांना इथली जॉग्राफी कळत नाही का मुख्यमंत्री कशा झाले. जर ती रेल्वे तिकडनं गेली तर मुळात जो हेतू होता ह्या रेल्वेचा मुख्य हा पट्टा जोडणं, म्हणजे नाशिक, सिन्नर, संगमनेर, अकोले
पुढे जुन्नर, नारायणगाव, राजगुरुनगर वगैरे हा जो सगळा बागायताचा पट्टा आहे आणि ह्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर शेतीमालाचं उत्पादन होतं. पुणे, मुंबई, नाशिक हा ट्रायंगल जो आहे महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त GDP असलेला हा बेल्ट आहे. हा ट्रायंगल जोडण्याचं जे काम होणार होतं तर तेच होणार नाहीये. वैयक्तिक स्वतःच्या नागपूरच्या रेल्वेसाठी म्हणजे आता नंतर लक्षात असं येतं का त्यांनी या रेल्वेचा प्रकल्प तिकडं शिफ्ट करताना ते जे नगर पुणे जोडायचं म्हणतात तर ते दौंड मार्गे पूर्वीच आहेत पण ते सोडणार आणि मधून चाकण शिक्रापूर मार्गे पुणे जोडणार. म्हणजे ते अंतर त्यांना तो वेळ कमी करणार. त्यांना नगरहून औरंगाबाद जोडायचं आणि नागपूरला जायचंय. म्हणजे सगळं स्वतःच्याच घशात नेऊन घालणार का? स्वातंत्र्यपूर्व काळापासून आम्ही जी सगळी प्रतीक्षा करतो, लढतो, भागतोय, ही रेल्वे आमच्या हक्काची झाली पाहिजे. तशीच हा ट्रायंगल जोडण्यासाठी शिर्डी शहापूर ही रेल्वे झाली पाहिजे, ही मागणी आमची कायम राहिली आहे. तर या सगळ्याच्या अनुषंगानं हे आज देवगाव ग्रामस्थांनी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. हे आंदोलन वाढत जाईल असं अपेक्षित आहे. पुढच्या टप्प्यात काही गटावाईज आंदोलन होतील, लाक्षणिक उपोषण. त्यानंतर एक तालुक्याचं व्यापक आंदोलन होईल. हा जो काही रेल्वे प्रकल्प आहे संगमनेर मार्गे, तो सरळ मार्गे न करता ते शिर्डी, अहिल्यानगर आणि पुणे अशा मार्गाने त्यांनी तो मंजूर केलेला आहे. हा जो काही मार्ग आहे हा सरळ मार्गे असताना देखील काही तांत्रिक गोष्टींचे कारणं देऊन हा प्रकल्प रद्द केला आहे. आमच्याकडे एक प्रचलित म्हण आहे की पुण्याहून पुणतांब. तर पुण्यावरून जर तुम्हाला नाशिकला जर जायचं असेल तर हा सरळ मार्गे चाकण असेल, मंचर असेल, राजगुरुनगर असेल, जुन्नर असेल आणि संगमनेर, सिन्नर आणि नाशिक हा सरळ मार्गे कॉरिडॉर असताना देखील शासनाने हा प्रकल्प का रद्द केला आहे हा प्रश्न आमच्या समोर अजूनही तसाच पडलेला आहे. आणि एक तरुण म्हणून, एक नोकरदार म्हणून मी पुण्याला ज्या वेळेला काम करतो तर त्यावेळेला मला नेहमी असं वाटत राहतं की गावाकडं जर यायचं असेल, गावाकडल्या ज्या गोष्टी आहेत त्या जर पुण्याच्या ठिकाणी जर आपल्याला घेऊन जायचे असेल, शेतीमाल असेल तर ह्या रेल्वेमुळे आम्हाला त्या सोयीस्कर होणाऱ्या होत्या. पण हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्यामुळे एक अन्यायाची भावना आमच्या एकूण परिसरामध्ये तयार झालेली आहे. या निमित्तानं, या लाक्षणिक उपोषणाच्या निमित्तानं आमची हीच मागणी आहे की हा जो काही सेमी हायस्पीड प्रकल्प आहे हा तातडीनं शासनानं पुन्हा एकदा त्याला तो रुजू करावा, त्या ठिकाणी तो चालू करावा. जे काही अधिग्रहण जमिनींचं झालेलं आहे त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेले आहेत, तरीसुद्धा हा प्रकल्प कसा रद्द होऊ शकतो हा प्रश्न आमच्या एकूण सगळ्याच ग्रामस्थांच्या मध्ये सध्याला आहे. हे जे लक्षवेधी उपोषणाला आम्ही बसलो आहोत, उद्देश एवढाच आहे की विकासाधीन जे आहे किंवा सर्वांच्या सोयीचं जे आहे ते व्हावं, जेणेकरून भविष्यात तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्व ग्रामस्थांसाठी तसेच सर्व आपल्या तालुक्यासाठी विकासाचा आणखी एक नवा महाद्वार स्वरूपातला मार्ग खुला व्हावा एवढीच इच्छा आहे. आणि मुळात नियोजित जे आहे तेच व्हावं अशी इच्छा आहे आमची. नवीन अशी वेगळी कुठली मागणी नाही आहे. विकासाभिमुख कामांना संगमनेर नेहमी अग्रणी होतं, अग्रणी राहील. त्याच स्वरूपात यापुढे सुद्धा कामं व्हावीत आणि रेल्वेचा जो प्रस्तावित मार्ग होता तो मार्ग जसा आहे तशाच स्वरूपात संगमनेरहून जावा अशी एवढीच आमची प्रमुख मागणी. तर या आंदोलनाला माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह तालुक्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवलाय. देशभरातील रेल्वे प्रकल्पांना गती दिली जात असताना उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थगिती देणं हा दुजाभाव असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. आणि जनतेमधून त्याला जर साथ नसतं तर कोणतंच आंदोलन यशस्वी होत नसतं. हे पहिले लक्षात ठेवा. कोणतं आंदोलन जनतेतून आवाज आला पाहिजे. तो आलेशात तुमच्या तरुण मंडळी गेला म्हणून देवगावच्या सगळ्यात जे तरुण भेटले त्या दिवशी त्यांना असं म्हणलं तुम्ही आता पुढाकार घ्या. मध्यंतरी 27 ते 9 ऑगस्ट जाहीर केलेलं आहे. त्यानं एक बैठक युवक काँग्रेसची म्हणून केलेली आहे आणि त्याच्यामध्ये गावगावला जाणं आणि सांगणं त्याच्यातून ते आंदोलन उभं राहणार आहे. म्हणून थोडंसं तुम्हाला आता ते कुठे बाहेर आहे की काय मला माहित नाही. ज्या ते बाहेर आहे त्याचं माहित नाही तो सुद्धा आहे. पण जाहिराती मात्र त्यांच्या सोशल नेटवर्कला चाललेला आहे. वेळ आपल्याजवळ आहे. तर 9 तारखेला जो एक काय त्याच्यात राजकारण आता काही लोकांना त्यांचं काही घेणं नाही. त्यांना ते राजकारणाकरता काही वेगळं करतात फक्त हे होणे तर ते काही फरक पडत नाही त्यांना असे आहेत. ह्या सगळ्या परिस्थिती नुकसान मात्र खूप पिढ्यानपिढ्याचं होणार आहे. म्हणतात काय ते सुप्यावरून न्यायचंय, सुप्यावरून शेतीला न्यायची म्हणजे काय करणार
शुक्रवार शिर्डी मला समजायला तयार नाही. सुकापासून 12 किलोमीटर ट्रेन स्टेशन, 15 किलोमीटर नगर. पुढं सगळ्या शिर्डीला ट्रेन नाही का? शिर्डीचं का कनेक्शन आहे ते ट्रेनचं. कोपरगावला आहे, श्रीरामपूरला आहे, राहुरीला आहे, नगर तर आहे. त्या भागात गोल्डन ट्रायंगल जो आहे पुन्हा, नाशिक आणि मुंबई, हा काही जातं सरळ पद्धतीनं जोडला पाहिजे ना. हे कुठं चाललंय तिकडं नॅचरल वर का? तुम्ही काय आग्रह करता तो चुकीचा असं बिलकुल नाही. नैसर्गिकरित्या लहान पोरा जर ट्रिपल काढायला सांगितलं कसं काढायचं? ट्रिपल काढेल का तिकडे? ट्रायंगल कसं म्हणतो? हे अत्यंत चुकीचं झालेलं आहे. खूप नुकसान तुमचं पिढ्यानपिढ्याचं होणार आहे. माझा पाठपुरावा त्याविषयी दाखवला की 7 वर्ष पाठपुरावा करतोय तो. आटोक्यात आल्यावर मी ते पकडून घेतलं होतं व्यवस्थित. माझ्याकडे जो संपादन होतं तेव्हा आपोआप ट्रेनवाले माझ्याकडे येत होते. ते सगळं व्यवस्थित दाखवलेलं आहे. एवढंच नाही, जमिनीचं समजा प्रवरा काठ आहे, त्याच्यात व्हॅली येते. म्हणजे व्हॅली म्हणजे नदी सारखं आपलं असतं, दोन्ही बाजूला उतारांमध्ये नदी आहे. तर तिला बरोबर पिलरवर बाहेर काढणार होतो आपण. ते सुद्धा बागेचं नुकसान जास्त न होता बरोबर समनापूर तिथून बोगदा करून डोंगराला बोगदा ठेवून सोनेवाडीला जात होती. आता सोनेवाडी तिथे कसं जागा शेतकरी पट्टा आहे, थोडस जागा उपलब्ध होत होती. 150 एकर जागा त्याच्यात मी निगोशिएशन त्यांच्याशी केलं होतं की हे शेतकरी जरी दुष्काळी असला तरी त्याला मदत करावा लागेल. त्यांना सुद्धा आपण असं व्यवस्थित करते ना. परंतु ते जो झाला असतं ना तर तिथून भाजीपाला म्हणजे साखर बाप तिथून गेले असते, दूध तिथून गेलं असतं, भाजीपाला फळ सगळं ट्रान्सपोर्ट झालं असतं. आणि कुठेही देशात कुठे एकदा तुमची भूमी भरली आणि दक्षिण भारतात जायची कधी पुण्यात गेली असती तर ट्रेनला जोडली असते, तिकडे गेली असतं कुठे श्रीनगर आणि हे सगळं. एवढा मोठा बदल आहे हा. आणि प्रवासाचा सुद्धा पुन्हा तुम्हाला नाशिक हे 2-2.25 तासाचं ते म्हणतो ते म्हणजे नाशिकवरून पुन्हा बरं का 97 मिनिटाचं बापा. म्हणजे असं एवढा प्रचंड हे होतं आपल्याकरता. तर का असं झालंय आणि काय JMRTचं कारण जे सांगताय याची चर्चा माझी झाली होती ना. मी विचारलं होतं ना तुम्ही सगळं करायला निघाले काही अडचण नव्हती किंवा तरी काही ज्यावेळेस 650 कोटी वाटले जातात त्याच्यानंतर वेळे काय 650 कोटी रुपये वाटायला. मग असं काय घडलं? आता काय घडलं ते तुमचं शोध करा, काय करा, आपलं झालं पाहिजे हे महत्वाचं मानावं असं माझं मत. तुम्ही पुढाकार घेतला, खूप अभिनंदन आहे तुमचं. खूप शुभेच्छा माझ्या तुम्हाला. मी आता तुमच्या पाठी, तुम्ही पुढे मागे. केंद्र सरकारनं तातडीनं निर्णय मागे घ्यावा, अन्यथा संगमनेर तालुक्यातून व्यापक लोक आंदोलन उभारलं जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा स्पष्ट इशाराही निवेदनातून दिला गेलाय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्माघर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.